आरक्षण उपवर्गीकरण विरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात 19 ऑगस्टला आंबेडकरी जनता काळे झेंडे दाखवणार. अविनाश शिंदे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाला अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा विरोध असतानाही सरकारकडून उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केलाय. केवळ एका घटकाच्या मागणीचा आधार घेऊन उर्वरित 59 उपजातींच्या भावना, भूमिका आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करणे हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत भूमिकेला छेद देणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. असे असताना कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटकांशी संवाद साधणे ही सरकारची जबाबदारी आहे. चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेना तो कदापिही स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिलाय. आरक्षण उपवर्गीकरणासारखा अत्यंत संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा विषय केवळ प्रशासकीय किंवा राजकीय निर्णयाचा विषय नसून तो सामाजिक न्यायाशी निगडित आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजातील विविध नेते, संघटना आणि संबंधित सर्व घटकांशी मुख्यमंत्र्यांनी खुली चर्चा करणे आवश्यक आहे. मात्र या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांना भेटण्याचे मुख्यमंत्री टाळत असल्याचा आरोप शिंदे यांनी केलाय. संवादाचे दरवाजे बंद ठेवून सामाजिक प्रश्न सोडवता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 19 ऑगस्टला नाशिकमध्ये निषेध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येत असताना रिपब्लिकन सेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा अविनाश शिंदे यांनी केली. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, संबंधित सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि आंबेडकरी नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिकपासून आंदोलनाची ठणगी पेटणार. सरकारने आपली भूमिका बदलली नाही आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला तर आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र करण्यात येईल. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारण्याची भूमिका रिपब्लिकन सेनेने घेतली असून या आंदोलनाची ठिणगी नाशिकपासून पेटवण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिलाय. आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या प्रवाहात असलेल्या वंचित घटकांच्या हक्कावर कोणतीही गदा येऊ देणार नाही. समाजाच्या ऐक्याला तडा देणारा किंवा एका घटकाच्या मागणीच्या आधारे इतर घटकांवर निर्णय लादणारा कोणताही प्रकार रिपब्लिकन सेना खपवून घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. सरकारने संघर्षाची भूमिका न घेता संवादाचा मार्ग स्वीकारावा, आंबेडकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रित करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे आणि सर्व घटकांच्या भावनांचा आदर करावा. अन्यथा नाशिकपासून सुरू होणारे आंदोलन महाराष्ट्रव्यापी जनआंदोलनात रूपांतरित करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेने महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी दिलाय. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे, महाराष्ट्र नेते विनय कटारे, जिल्हा महासचिव जिथेश शार्दूल, युवा सेना अध्यक्ष सुनील साळवे, कार्याध्यक्ष मारुती घोडेराव उपस्थित. प्रतिनिधी निलेश शिकोकार, नाशिक. एससी समाजाची वज्रमूठ तोडण्यासाठी आणि एससी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार दिलेलं आरक्षण कायमस्वरूपी संपवण्यासाठी बीजेपी सरकारने RSSच्या माध्यमातून उपवर्गीकरण अवगडचा जो घाट घातलेला आहे, आम्हाला ते उपवर्गीकरण नको आहे म्हणून 59 जाती एकत्र येऊन लाखोचे मोर्चे काढत आहे, आपण सर्व बघत आहात. परंतु या मोर्चांना कुठेही दाद न देता या राज्याचे मुख्यमंत्री आंबेडकरी नेत्यांना भेटण्यासाठी वारंवार टाळत आहेत. त्यांना कुठलंही उत्तर द्यायला ते तयार नाही आहेत. तरीही पर्याय म्हणून आम्ही आता बीजेपीचे नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जिथे कुठं जातील तिथं त्यांना काळे झेंडे आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला जाईल. माझ्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला व 22 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिकमध्ये येणार आहेत. तरी या नाशिकमधील आंबेडकरी जनता, त्या महिला असतील, पुरुष असतील, बालक असतील, विद्यार्थी असतील, ते सर्व रस्त्यावर उतरून देवेंद्र फडणवीस साहेब यांना काळे झेंडे व काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करतील शांततापूर्वक.